दीपकचा बदला घेण्यासाठी पार्थ आणि जीवा दोघंही सकाळपासून बाहेर निघून गेलेले असतात. तिकडे आता नंदिनीला तिच्या रूममध्ये करमत नसतं, कारण ती म्हणते की लोळून लोळून मला तर खूपच सिरियस पेशंट असल्यासारखं वाटतंय आणि म्हणूनच ती काव्याला म्हणत असते की मला सुद्धा खाली घेऊन चल. मग आता काव्य आणि नंदिनी दोघीही खाली येऊन बसलेल्या असतात. तेव्हा आता काव्य नंदिनीची खूपच काळजी करत असते आणि हे पाहून मानिनी म्हणतात की दोघी बहिणींमध्ये आज छान असं प्रेम पाहून मला खूप बरं वाटलं, कारण तुमचं लग्न होऊन आता 1 महिना होऊन गेलं. त्यानंतर पहिल्यांदाच मी तुम्हाला दोघींना असं एकमेकींबद्दल बोलताना पाहिले आणि मला खरंच खूप आनंद होतोय. त्यावर काव्या सांगते की हो ना काकू, मला खरंच माझी चुकी कळाली. मी ताईला काही उलटसुलट बोलली आणि तिचा अपमान केला, पण याच्यापुढे असं नाही होणार, कारण किती झालं तरी मी लहान आहे आणि ती माझी मोठी बहीण आहे. त्याच्यामुळे मी आता ते कधीच विसरणार नाही. तर मानिनी म्हणतात की अगं पण पेशंटला आराम करून द्यायचा होतास. मग आता काव्या सांगू लागते की नंदिनीनेच मला सांगितलं की मला खाली घेऊन चल, मला जरा रिलॅक्स वाटेल. कामामध्ये असले की आजारपणाचा विसर पडतो आणि मला आराम करायला आवडत पण नाही. मग आता मानिनी सांगत असते की अगं हे घे, सूप बनवलंय ते पिऊन घे. मग आता नंदिनी पिणार असते, पण काव्या म्हणते की थांब ताई, आज मला तुझी सेवा करायची आहे, मी कुठेही जाणार नाही आहे बाहेर आणि हे सूप तू माझ्या हाताने प्यायचे. त्यावेळेला नंदिनीला आता लग्नाआधीचे ते क्षण आठवतात की तेव्हा तिघी बहिणी कसे एकत्र एकमेकींना जीव लावायचे, एकमेकींवर प्रेम करायचे आणि ते क्षण तिला आठवत असतात. मग आता ती काव्याकडे एकटक पाहत असते, तर आता नंदिनी ही पाहते. हे पाहून काव्या म्हणते की ताई, तू माझ्याकडे अशी एकटक का पाहते? तेव्हा आता तू फक्त आराम करायचा आणि माझ्या हाताने सूप पी. मग आता काव्य तिच्या हाताने तिला सूप पाजत असते आणि त्यानंतर म्हणते नंदिनी काव्याला की अगं तुला आज काही काम नाही आहे का? म्हणजे तुझं क्लासचं काय झालं? तर काव्य म्हणते की माझ्या ताईला बरं नाही आणि मी बाहेर जाईल. असं होईल का ताई? जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत मी क्लासला जाणार नाही. मग नंदिनी म्हणते बरं ठीक आहे चल. मग आता मी काय म्हणू? पण काव्य हे रोज नाही चालणार ना, आजचे दिवस ठीक आहे. उद्यापासून तू तुझ्या क्लासचं आणि तुझ्या करिअरचं बघ, कारण तुझं स्वप्न हे करिअर आणि त्याच्यावर तू फोकस करायला पाहिजे. काव्य म्हणते ठीक आहे ताई, उद्यापासून मी ॲडजस्ट करून घेईन. मग आता त्याच वेळेला ही रम्या आणि वसू दोघी त्यांच्या रूममध्ये असतात. तर ह्या वसूने आता दीपकला कॉल केलेला असतो. तर हा दीपक म्हणतो की काय झालं वसूताई, तुमच्याकडे काही गुड न्यूज आहे का? निघाली का नंदिनीची शोकयात्रा? तेव्हा वसू म्हणते नंदिनीची शोकयात्रा तर नाहीच निघाली, पण मला तर असं वाटतं की दीपक तुझीच शोकयात्रा निघेल. दीपक म्हणतो ते शक्य नाही, आज नंदिनीचा शेवटचा दिवस आहे. मी तर असं म्हणेल रेस्ट इन पीस. आता नंदिनी ह्या जगातच नसेल, कारण मी तसा बंदोबस्त करून आलोय. तिला फासावर लटकवलंय मी आणि त्याचा आळ येणार आहे जीवावरती, कारण मी तशी चिठ्ठी पण लिहून ठेवलेली आहे. म्हणजे मी सुसाईड नोट लिहून आलोय आणि त्यामुळेच आता पोलीस पकडतील जीवाला आणि तुम्ही आता बिंदास्त राहा, सगळं आपल्या सारखं मनासारखं होणार आहे. त्यावेळेला वसू म्हणते की तू मूर्ख झालायस, कोणत्या दुनियामधल्या स्वप्नात रंगला आहेस दीपक? जरा शुद्धीवर हो, तुझं स्वप्न खोटं ठरलंय. नंदिनी जिवंत आहे आणि तुला एक गोष्ट सांगू का? पार्थ आणि जीवा मला सकाळपासून घरात दिसलेले नाही आहेत, त्यामुळे तू अलर्ट राहा. ते कोणत्या क्षणी तुला येऊन पकडतील आणि बेदम मारतील. त्यावर दीपक म्हणतो ते शक्यच नाही. मी असा बंदोबस्त केलाय ना की मला नाही वाटत नंदिनी जिवंत असेल. मग आता असं म्हणते की तू मूर्ख आहेस का रे? माझा ऐकतोय का तू? मी तुला काय सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवतोयस की नाही तू? सांगितलं ना मी तुला एकदा की पार्थ आणि जीवा घरात नाही आहे, नंदिनी जिवंत आहे, तर विश्वास ठेव. आणि आता मी तुला एवढंच सांगेल की ती तू रूम सोडून जा. म्हणजे आता एकच काम कर, तिथे तू जे पुरावे लपवलेले आहेस ते आता गायब कर, नष्ट करून टाक. आणि दुसरं म्हणजे तू आता तिथून पळून जा आणि असाच बाहेर पडू नकोस, तर देशांतर करून तिथून पळून जा. नाहीतर आज जीव आणि पार तुला मारून टाकायला सुद्धा कमी करणार नाही, कारण ते माझे भाचे आहेत आणि देशमुखांचे मुलं आहेत. त्यामुळे ते कोणत्या थराला जातील ना याचा विचार तू सुद्धा करू शकणार नाहीस. आता ही वसूची बडबड ऐकून इकडे आता दीपक खूपच घाबरतो आणि म्हणतो की अरे बापरे, आता तर हे दोघं मला मारतील आणि मला वाचवायला इथे कोणीही नाही आहे. त्यापेक्षा मी पटापट हे पुरावे नष्ट करतो आणि इथून पळून जातो. म्हणून आता नंदिनीचे त्याने खिडकीला असे फोटो लावून ठेवलेले असतात आणि तो आता वेगळ्याच दुनियामधून आता बाहेर आलेला असतो आणि त्याला समजून जातं की नंदिनी जिवंत आहे. म्हणजे आता कोणत्या क्षणी हे दोघं भाऊ येतील आणि मला मारतील. आता तो खरोखर घाबरलाय आणि पटकन तो पुरावे नष्ट करण्यासाठी मोठी आगच पेटवतो आणि त्याच्यामध्ये ते फोटोंचे तुकडे करून करून टाकत असतो. आणि दुसरं म्हणजे आता त्याने वेषांतर केलेलं आहे वस्तूचं ऐकून आणि तिथून त्याला पळून जायचं असतं. तर इकडे आता नंदिनी, काव्य आणि मानिनी यांच्या गप्पा आता चाललेल्या असताना तिथे वसुता येतात आणि म्हणतात की काय आज तर मस्त गप्पा रंगलेल्या आहेत आणि हे दोघं माझे भाचे सकाळपासून गेले कुठे? तेव्हा मानिनी पटकन बोलून जातात की आज तर दीपकची शोकयात्राच निघणार आहे, कारण त्याने आपल्या घरच्यांवर जो काही खेळ मांडलेला आहे, आधी काय हल्ला केला, नंतर त्याने रिक्षामध्ये वेषांतर करून नंदिनीला फसवण्याचा प्रयत्न केला आणि तिसरं म्हणजे त्याने त्या आनंद निवासमध्ये जे काही केलं, आनंद निवासमध्ये त्याने येऊन नंदिनीवर हल्ला केला. अशा प्रत्येक गोष्टीचा आढावा घेऊन आता आपले मुलं खूप चिडलेले आहेत
आणि ते आता बदला घेणार आहेत असं म्हटल्यावरती आता वसू खूप घाबरते आणि मानिनीलाच म्हणते की काय गं, तू मूर्ख वगैरे झालीस की काय, तू विसरलीस का? अगं माझाही नवरा एक दिवस असंच गेला होता बदला घ्यायला, पण झालं काय, माझं तर कुंकूच पुसलं गेलं, कारण मी तेव्हा त्यांना अडवलं नव्हतं. पण मानिनी तू हुशार असशील तर परत असं काही व्हायला नको म्हणून तू तुझ्या मुलांना आत्ताच्या आत्ता घरी बोलून घे, असं काही विघ्न आलं तर. आता मानिनी असं बोलल्यावरती वसू म्हणायला लागते की मानिनी ऐक माझं, मी तुला खरं सांगते अगं, आज माझा कुंकू हे पुसलं गेलं, मी आज एकटी पडलेले आहे, तुझ्या बाबतीत असा प्रसंग यायलाच नाही पाहिजे. तेव्हा नंदिनी उभी राहते आणि म्हणते की वसू आत्या, असं प्रत्येकाच्याच बाबतीत होईल कसं शक्य आहे? मला नाही वाटत की आपले मुलं असे हरतील, आपले मुलं हरण्यासारखे नाही आहे. अहो आम्ही तर एकच महिना झाला त्यांना ओळखून, पण वसू आता तुम्ही लहानपणापासून ओळखतात ना, मग तुम्ही तुमच्या भाचींना एवढंच ओळखलात का? असं आता पटकन म्हणते. तेव्हा आता ही वसू म्हणते की नाही, तुम्हाला माझं ऐकायचं नाही आहे का? अगं तो दीपक खूप विकृत आहे, त्याची नजर चांगली नाही आहे, त्याचं मन खूप कठोर आहे, तो काहीही करू शकतो. तेव्हा आता काव्या पटकन तो शब्द कॅच करून म्हणते की वसू आत्या, तुम्हाला कसं माहिती की दीपक हा कठोर आहे, विकृत आहे? सांगा ना, कसं माहिती तुम्हाला? आता तर वसूची टेलमच लागते, कारण पुढे काय बोलणार. मग लगेच आता आठवून ती म्हणते की अगं, आता आपल्या घरात एवढा मोठा हल्ला झाला, त्यानंतर नंदिनीला असं आश्रमामध्ये त्याने जो काही जीव घेणं हल्ला केला ते काही कमी आहे का? हे सगळं लक्षात आल्यावर तो विकृत नाही मग काही चांगलं आहे का? तेव्हा आता काव्या म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे का? मग आता तुम्हाला मी कोणाला सांगते? असं वसू एकदम रागानेच आता नंदिनीला म्हणू लागते. त्या धनंजयच्या मुलींना सांगते का मी? ज्याने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला त्यांच्या मुलांना मी सांगते का? त्यांना कसं खरं पटणार आहे? शेवटी रक्त गद्दाराचं आहे असं एकदम त्या म्हणतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा वसू आत्या, तुम्ही आम्हाला दोष देऊ नका. आणि एक म्हणजे तुम्हाला असं वाटते ना की आमच्या वडिलांच्या हातून तुमच्या नवऱ्याचा मृत्यू झाला, तर ती गोष्ट एकदम अनफॉर्च्युनेटली झाली असेल, तर त्याचा आरोप तुम्ही आमच्यावर का करताय? ते दोष तुम्ही आम्हाला का लावताय? असं नंदिनी म्हणू लागते. तेव्हा आता वसूला खूपच राग येतो आणि त्या रागानेच रूममध्ये निघून जातात. तर दुसरीकडे आता जीवाने त्याच्या मित्राला विकासला कॉल केलेला असतो. तो म्हणतो की हे बघ जीवा, तुझं काय काम आहे, तर फक्त मला दीपकच्या नंबरचं लोकेशन ट्रेस करून त्याचं लोकेशन पाठवा आणि त्यानंतर मला जे करायचे ते मी करेल. पण तो विकास हुशार आहे. तो म्हणतो की हे बघ, मी अख्ख्या दुनियासाठी एक पोलीस असेल, पण तुझ्यासाठी मी तुझा विके आहे, हा मित्र तुला दिवस रात्र कधीही फोन कर, कामात येईल. तेव्हा आता जीवा, मी तुला लोकेशन पाठवत आहे. मग आता जीवा वाट पाहत असतो. त्याच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येतं आणि त्याच्यामध्ये दीपकचं लोकेशन त्यांना मिळतं की कुठल्या तरी साई चाळीमध्ये तो राहतो आणि रूम नंबर 11 हे सुद्धा त्याला कळालेलं असतं. म्हणून आता जीवा आणि पार्थ दोघंही आता दीपकच्या घराचा शोध घेणार असतात, पण तो अलर्ट होतो. विकासाने म्हणतो की हे बघ जीवा, तू काय करणार आहेस लोकेशन घेऊन? हे बघ, तुला माझी मदत हवी आहे का? मग मी तिकडे येतो, आपण बंदोबस्त करूयात आणि व्यवस्थित असे विचार करून निर्णय घेऊयात, पण तू कायदा हातात घेऊ नकोस आणि रागाच्या भरात काहीही करू नकोस. समजलं? मी एक पोलीस आहे म्हणून तुला अलर्ट करत आहे. उगाच कायदा हातात घेऊन तुला जेलमध्ये जावं लागेल हे विसरू नकोस. मग आता जीवा म्हणतो की नाही, मला फक्त त्याला समजूत काढायची त्याची आणि मी आत्ताच्या आत्ता चाललोय. मग आता पार्थ आणि जीवा दोघंही आता गाडी स्टार्ट करतात आणि गाडीमधून ते दीपकच्या लोकेशनकडे जायला निघतात. गाडीत बसलेलं असताना आता जीवाला ते आठवू लागतं की कशाप्रकारे नंदिनीने माझ्याबद्दलचा गैरसमज करून घेतला होता आणि मला म्हटलं होतं की डिवोर्स घेण्यापर्यंत तिने सांगितलं होतं, पण मी डिवोर्स नाही घेऊ शकत. नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि मी तिचा नेहमी अपमान करत आले, याची जाणीव कुठेतरी जीवाला झालेली असते आणि म्हणून त्याला गाडीमध्ये आता बरेच जुने क्षण आठवत असतात. तर पुढे आता असं बघायला मिळतं की नंदिनी ऑफिसमध्ये असताना त्याला कॉल केला होता आणि नंदिनीला तो जोरात ओरडला होता की तुझा काही जीव वगैरे जातो का? कशाला मला सारखं सारखं कॉल करून डिस्टर्ब करते, मला फोन करायचा नाही सारखं सारखं. आणि त्याच वेळेला त्याच्यामुळेच नंदिनीला राग आलेला असतो आणि मग नंदिनीने त्याला फोन तर केलेलाच नसतो, पण आलेले फोनसुद्धा उचललेले नसतात. आणि त्याच वेळेला नंदिनीवर हल्ला झाला. म्हणून आता जीवाला त्याचं मन खूप खात असतं की आज काहीही करून मला माझ्या बायकोसाठी त्या दीपकचा बदला घ्यावाच लागेल. आणि नंदिनीची चुकी नसताना नंदिनीने 3 वेळा हा दीपकचा त्रास सहन केला आणि मी आता त्याचा बदला घेणार. म्हणून आता पार्थ आणि दीपक दोघंही आता तिथे दिलेल्या लोकेशनवर पोहोचतात. तो एक स्टेशन असतं आणि त्या पोलीस स्टेशनच्या इथे आता रेल्वे स्टेशनजवळ ते जातात आणि तिकडे आता दीपकची रूम पार्थला सापडते, कारण दोघंही भाऊ, एक जण बाहेर तर एक जण घरामध्ये तिकडे शोधत असतो. त्याच वेळेला नंदिनीचे काही फोटो पडलेले असतात आणि ते पाहून आता पार्थ हा जीवाला कॉल करतो आणि सांगायला लागतो की मला रूम सापडलेली आहे त्या दीपकची आणि तिथे नंदिनीचे फोटो पण सापडलेले आहेत, पण दीपक हा पळून गेला. तेव्हा आता आपल्याला त्याला शोधावंच लागेल. मग आता जीवा परत त्याचं लोकेशन ट्रेस करतो, पण त्यावेळेला आता पोलिसांना तो फोन करून सांगतो की ह्या लोकेशनवर दीपक तर पळून गेला आहे, मग आता तो जस्ट नाव ह्या लोकेशन चेक करा आणि आम्हाला सांगा करंटली तो कुठे आहे ते. मग पोलीस सांगतात की अरे जीवा, आता विकास हा मित्र असल्यामुळे तो म्हणतो की जीवा, अरे मी आताच त्याचा नंबर टाकून लोकेशन चेक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं लोकेशन दिसत नाही आहे. अरे आता तर त्याचा नंबर बंद येतो आणि ट्रेस पण होत नाही आहे लोकेशन.
जीवा म्हणतो की ठीक आहे, मग मी बघतो आता काय करायचं ते. आणि जीवाला आता जोरात एक माणूस धक्का देतो. मग जीवाला राग येतो. जीवा त्या माणसाला आवाज देतो. त्याच वेळेला आता पार्थने जीवाला कॉल केलेला असतो की तुला सापडला का दीपक, इथे नाही आहे. मग जीवा म्हणतो की नाही ना, मला पण नाही सापडला. त्याच वेळेला आता पार्थ म्हणतो की अरे, त्याने जर काही वेषांतर करून इथून पळायचा प्रयत्न केला असेल तर. मग आता तो धक्का दिलेला माणूस आणि दीपकचा चेहरा हे आठवून आता जीवाला धक्काच बसतो. कारण ज्या माणसाने जीवाला धक्का दिलेला असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून दीपकच असतो हे जीवाला कळतं. आणि जीवा जोरात आता दीपक म्हणून आवाज देतो. मग आता दीपक हा एका जागेवर उभा राहिलेला असतो. तर हा भाग इथे संपलेला आहे प्रेक्षकांनो. पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की दोघंही भाऊ आता दीपकला मारत असतात आणि एक एक प्रश्न म्हणत असतात की तूच नंदिनीला त्रास दिलास ना, नंदिनीचा छळ केलास ना, तू आनंद निवासमध्ये जसं नंदिनीला असं फासावर लटकवलं होतं त्याप्रमाणे आज तुझा बदला आम्ही घेणार आहोत. तू आमच्या घरामध्ये घुसून जे काही काव्यावरती हल्ला केला, तू जबाबदार आहेस या गोष्टीला. आणि म्हणून त्याला खूप बेदम मारहाण करत असतात. तरी वसू खूप घाबरलेली असते. ती रम्याला म्हणते की रम्या, काय झालं असेल का आज? त्या जीवाने आणि पार्थने मिळून मारलं असेल का गं दीपकला? आणि दीपकला धमकी दिली असेल का? दीपकने घाबरून माझं नाव तर घेतलं नसेल ना? नाहीतर माझं सत्य समोर यायचं आणि मग आपल्या दोघींची हकालपट्टी व्हायची. या दोघी खूपच घाबरलेल्या असतात. तर पुढे आता नंदिनीला आणि काव्याला आता खूपच प्रश्न पडले असतो की जीवा आणि पार्थ घरी येईल. त्याच वेळेला आता पार्थ आणि जीवा घरी येतात आणि मग मानवी दोघांचे खूप कौतुक करत असते की माझी मुलं किती ग्रेट आहेत की त्यांनी आज गुन्हेगाराला शिक्षा दिली आणि बदला घेतला. खरं तर चुकीला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि म्हणून तुम्ही आज ते सिद्ध पण केलं. असं म्हटल्यावरती आता नंदिनी म्हणते की मला आता कोणाची गरज नाही आहे, कारण माझ्या आयुष्यात एक सुंदर बहीण एक प्रेमळ मनमिळावू बहीण मला दिली आहे देवाने. तर दुसरं म्हणजे माझा मनमिळावू नवरा. आज माझ्या नवऱ्याचा मला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि असा नवरा जर माझ्याबरोबर असेल तर मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. तेव्हा मात्र काव्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो, कारण तिला खूप जळण होते. नंदिनीने जीवाचं कौतुक केलेलं असतं ते. प्रेक्षकांनो, पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे. पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. प्रेक्षकांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.